महंगाई की बोझ कम से कम हो, इस दिशा में और भी कदम उठाने हैं और हम उस कदम को उठा के रहेंगे। मुसळधार पावसामुळे भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, परंतु इंधनाचे दरही कडाडल्यामुळे आणि रस्त्यांची दुरावस्था असल्यामुळे माल बाजारात पोहोचेपर्यंत भाज्या सडून जात आहेत। त्यामुळे भाज्या आणि कडधान्य कडाडल्याचं चित्र आहे। पावसामुळे टोमॅटो, कांदा, बटाटा आणि मोठ्या प्रमाणात भाज्या अक्षरशः सडून गेल्याचं चित्र पाहायला मिळते। दिल्ली एनसीआर मध्ये तर टोमॅटो आणि अनेक भाज्यांचा तुटवडा निर्माण झालाय। दिल्ली ते गल्ली भाज्यांनी 100 पार केल्याचं चित्र आहे। आता टोमॅटो 120 रुपयांवर गेला असून इतर भाज्यांचे दरही तितकेच झालेत। त्यामुळे गृहिणींच्या किचनचं बजेट कोलमडलं आहे। सध्या भाज्यांचे दर कसे पाहायला मिळतात तर टोमॅटो 100 ते 120 च्या घरात आहे, तर भेंडी 80 ते 120 रुपये किलो, वांगी 70 ते 120, तर कोबी सुद्धा 60 ते 80 च्या दरम्यान पाहायला मिळतोय। तर गवार 80 ते 120, घेवडा 80 ते 110 रुपयाच्या घरात आहे। तर आलं 240 ते 280 रुपये, तर शिमला मिरची ही 60 ते 120 रुपयांच्या घरात आहे। तर 100 रुपये किलोनं मिळणारी चवळी 120 रुपयांवर जाऊन पोहोचली। तर हिरवा वाटाणा 120 रुपये, तर तूर डाळ 180 च्या घरात आहे। तर चणा डाळ 90 रुपयांच्या घरात पाहायला मिळते।